नमस्कार, मी शुभदा दादरकर आपणा सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करते. रंगनाथाचा रथोत्सव या शीर्षकांतर्गत आज सादर होत आहे गंधर्व परंपरेचे शिल्पकार भास्करबुवा बखले. मराठी नाट्यसंगीतात गंधर्व गायकीची परंपरा निर्माण करणारे नटसम्राट बालगंधर्व आणि महाराष्ट्राची संगीतकला समृद्ध करणारे मास्तर कृष्णराव या दोन महनीय व्यक्तींचे गुरु म्हणजेच भास्करबुवा बखले. एक अष्टपैलू चतुरस्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत होते. ग्वाल्हेर घराण्याची तालीम फैज महम्मद खां, आग्रा घराण्याची तालीम नथन खां आणि जयपूर घराण्याची तालीम अलादिया खां साहेबांकडून घेऊन भास्करबुवांनी विचारपूर्वक अशी स्वतःची गायकी बनवली. त्यांचा आवाज हृदयस्पर्शी किंवा मोठा नसला तरी त्यात निर्मळ गोडवा होता. प्रसन्न मुद्रा, अत्यंत रसिक अभिजात वृत्ती, पोशाख, बोलणे, चालणे सर्व काही ठाकठीक. कधी कोणत्या गोष्टीचा कंटाळा नाही. त्यांच्या संभाषणातही सूर असे, चढ उतार लयबद्ध असत. शास्त्रीय संगीताबरोबरच ते आपल्या गायनाच्या मैफिलीत ठुमरी, भजन, अष्टपदी, नाट्यसंगीत यांचाही अंतर्भाव करत असत. अर्थाचा धागा सोडायचा नाही, तेच ते दळायचं नाही आणि विस्ताराचा कळस गाठताच गीत संपवायचं ही त्यांची खास हातोटी होती. त्यांच्या गाण्यात विद्या भरपूर, पण ती ऐकताना जाणवायची नाही. विद्या जाणवणे मैफिलीनंतर, ऐकताना केवळ नादप्रवाह. त्यांच्या देशभर मैफिली होत होत्या. जालंधर, सियालकोट, कराची, म्हैसूर इथल्या मैफिली भास्करबुवांनी विशेष गाजवल्या. भाऊराव कोल्हटकरांनी बडोद्याहून भास्करबुवांना किर्लोस्कर नाटक मंडळीत आणलं. रामराज्य वियोग या नाटकात कैकेयीची भूमिका दिली. देवल मास्तरांनी त्यांना अभिनयाचे धडे दिले, तर नाटकातील पदांची तालीम दिली ती बाळकोबा नाटेकर यांनी. याखेरीज सौभद्रमध्ये नारद आणि शाकुंतलमध्ये शकुंतलेची भूमिकाही त्यांनी केली. एकदा भाऊराव कोल्हटकरांनी म्हटलं की गाणं ही ईश्वरी देणगी आहे, मेहनतीने येणारी ही कला नाही. या मतावर भास्करबुवांनी सांगितलं की ईश्वराने दिलेल्या देणगीचा स्वीकार करून आपण अगत्यपूर्वक त्या गळ्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार केले पाहिजेत. आणि असेच संस्कार त्यांनी बालगंधर्वांच्या गळ्यावर केले आणि स्वयंवर नाटकाचं संगीत अजरामर झालं. स्वतःच्या आयुष्यात जमा केलेलं शास्त्रीय संगीताचं धन त्यांनी स्वयंवरच्या माध्यमातून रसिकांवर उधळलं. या नाटकामुळे अनेक प्रसिद्ध अप्रसिद्ध राग सामान्य या सदरात येऊ लागले. अनेक उत्तमोत्तम बंदिशी माहीत झाल्या. अवघड ख्याल गायकीतील सोपा, आकर्षक असा नाटकात शोभून दिसणारा भाग बालगंधर्वांच्या गळ्यातून रसिकांपुढे मांडला गेल्याने विद्वानांची पगडी आणि जनसामान्यांची हृदय एकाच वेळी हलवून टाकण्याची अद्भुत कामगिरी स्वयंवर नाटकानं केली. स्वयंवर नाटकातील पदांना चाली देताना अलादिया खां साहेबांच्या चिजा वापरल्यानं खाँसाहेब नाराज झाले होते. तेव्हा भास्करबुवा त्यांना म्हणाले, आपण रागवू नका, नाटक बघायला या आणि आपलं मत जरूर सांगा. ठरल्याप्रमाणे खाँसाहेब नाटकाला आले. एकाहून एक सरस नाट्यपदं बालगंधर्वांच्या कंठातून ऐकत असता नाटकात जेव्हा स्वकुल तारकसुता हे पद सुरू झालं तेव्हा बसल्या जागेवरूनच वाह क्या बात है, शाबास अशी दाद खाँसाहेबांनी दिली. आणि नंतर भास्करबुवांना शाबासकी देऊन ते म्हणाले, खरंच आज खऱ्या अर्थानं माझ्या चिजांचं चीज झालं.
स्वयंवर नाटकाबरोबरच विद्याहरण आणि द्रौपदी या नाटकांनाही भास्करबुवांनी संगीत दिलं. मध्यमाची गायकी ही बुवांनी रंगभूमीला दिलेली महत्त्वपूर्ण देणगी. मध्यम स्वर सा करून गाण्याने गायकाचा स्वर चढा झाला आणि रसिकांना चटकन आकर्षून घेण्याची किमया साधली. बालगंधर्वांप्रमाणेच मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या समर्थ कलावंतांना तालीम आणि मार्गदर्शन देऊन त्यांनी मराठी नाट्यसंगीताचं दर्जेदार स्वरूप घडवलं आणि नाट्यसंगीतात सौंदर्ययुक्त आणि भरीव कामगिरी केली. संगीताचं प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील भारत गायन समाजाचे जनक भास्करबुवाच. त्यांचं जीवनचरित्र रेखाटणारं देवगंधर्व हे पुस्तक प्रसिद्धच आहे. आजही भास्करबुवांच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे भारत गायन समाज, मुंबईतील कल्याण गायन समाज, चंदीगडमधील प्राचीन कला केंद्र इथे संगीत संमेलनांचं विशेष आयोजन करण्यात येतं. धन्यवाद.